टाकायले पण बसली पद्धत आहे आमच्या गावाकडची। चव गावाकडच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। व्हिडिओ बघत आहात त्याबद्दल धन्यवाद। मी आज गावाकडील गावरान पद्धतीनं डाळ टोमॅटो किंवा डाळ तडका असं ह्याला म्हणते ती, कुणी डाळीची आमटी पण म्हणते ती, कुणी काही पण म्हणते ती। तुमच्या इकडं काय म्हणत असली तर आणि कमेंट बॉक्सवरून सांगा। चला तर मग डाळ टोमॅटो कसं बनवायचं त्याकरिता लागणारं साहित्य आपण बघून घेऊ किंवा डाळ तडका। मी कुकरमध्ये 1 वाटी डाळ 2 टमाटे अशी मी शिजवून घेतलेली आहे ती मस्तपैकी। आता रवीनंही ह्याचं बारीक असं मिश्रण करून घेणार आहे म्हणजे डाळ आपली एकजीव होती। आणि ही मी डाळ कुकरमध्ये शिजू घातलेली आहे आणि हळद थोडी 4 थेंब तेलाचे टाकलेले इथं आणि डाळ स्वच्छ धुवून टाकायची, त्यामुळं पित्ताचा त्रास होत नाही। रोजच्या जेवणात सुद्धा वरण भात खावं म्हणून लई लोक पित्त होतंय म्हणून तूर डाळ खात नाही ती, तरी ही तूर डाळ आयुष्य रोज खावी आणि पित्त डाळ होत नाही। डाळ धुवून टाकल्यामुळं पित्त डाळीचा त्रास जळजळ पित्ताचा त्रास कमी होतो। म्हणून ही डाळ धुवून मी डाळ टोमॅटो टाकून डाळ शिजवून मस्तपैकी अशी घेतलेली आहे। रवीनं असं मस्तपैकी मिश्रण केलेलं आहे। मस्त अशी डाळ ह्या का आपली शिजून झालेली आहे बघा, ह्या का एकजीव झालेली आहे। आता ह्या डाळ तडका किंवा डाळ टोमॅटोसाठी लागणारं आपण साहित्य बघून घेऊ। डाळ आता शिजवून ठेव। डाळ तडक्या किंवा डाळ टोमॅटोसाठी लागणारं आपण साहित्य बघून घेऊ। मी अर्ध फुलपात्र तेल घेतलेलं आहे, पोहे खायचा 1.5 चमचा लाल तिखट घेतलेला आहे आणि अर्धा चमचा उगा हळद घेतलेली आहे थोडा आणि 2 पोहे खायचे चमचे कूट घेतलेला आहे, अर्धा चमचा जिरी घेतलेली आहे, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, 10-15 पाने कढीपत्त्याची घेतलेली आहे ती, खोबरं लसूण अद्रकची ही वल्ल्या नारळाची पेस्ट करून घेतलेली आहे, चिमूटभर हिंग घेतलेला आहे आणि 1 कांदा चिरून घेतलेला आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। मग चला तर कसा डाळ तडका डाळ टोमॅटो बनवायचं ती तुम्हाला सांगते। गॅस चालू करते, पातेलं गरम करायला ठेवते आणि हिकडला पण गॅस चालू करून मी पाणी गरम करायला ठेवते। 1.5 तांब्या पाणी ओतलेलं आहे, गरम करायला ठेवते आणि इकडं फोडणीसाठी ही पातेलं ठेवते। पातेलं चांगलं तापलं की तेल ओतायचं आपलं ही। मी तेल भरपूर वापरलेलं आहे कारण चव छान लागते डाळ टोमॅटो किंवा डाळ तडक्याची। मी चिंच ही काही आमसूल असलं काही घालत नाही कारण आंबट लागतंय आणि त्यामुळे ती घालणार नाही मी। तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे, आता जिरी टाकून घेते। गॅस मी बारीकच ठेवलेला आहे। ही जिरी टाकलेली, ह्या जिरीवर हिंग टाकायचं आणि ह्या हिंगावर लसूण खोबरं आपलं कुटलेलं आहे ते टाकायचं। हिंगावरच लसूण खोबरं टाकायचं म्हणजे ती लई भारी टेस्ट येते ही भाजी खायला। ही एक डाळ तडका करायची माझी पद्धत आहे। जिरी मोहरी टाकली की त्याच्यावर हिंग टाकायचं आणि हिंगावरच लसूण खोबऱ्याचं टाकायचं कुटलेलं आपलं मिश्रण। तुम्ही मिक्सरातनं कुटून घ्या, उकळातून कुटून घ्या, कसंही कुटून घ्या। आता ही चांगलं छान परतलंय, आता कढीपत्ता टाकून घेते। आता ही हळद आणि लाल तिखट आहे, तिखट तुम्हाला पाहिजे असलं तरी जास्त टाकायचं, नको असलं तर कमी टाकायचं। हे असं सगळं टाकून घ्यायचं। कूट आणि ही नंतर टाकणार आहे मी। आता ही छान आपलं मिश्रण तेलात तळून झालेलं आहे, खमंग अशी आता फोडणी आपली बसणार। आता ही डाळ जी आहे ती ह्यातमध्ये ओतणार। डाळ तुम्ही खायची काही नसतंय, खूप छान असते डाळ खायला रोजच्या जीवनात। मस्त ह्या का कलर पण आलेला आहे बघा। आता टाकायले मस्त फोडणी पण बसली।
मस्त हो का डाळ तडका आपला. आता आपली चांगली फुडणी बसलेली आहे. आता मी ह्यात मीठ टाकणार आहे चवीनुसार. आणि शेंगदाण्याचं कूट थोडंसं घेतलं होतं ती पण ह्यात टाकणार आहे. आणि ही कांदा मी वरून कच्चा टाकणार आहे, कारण खायला छान लागतंय लय म्हणून. ही पद्धत आहे आमच्या गावाकडची. ही माझी आता दुसरी पद्धत आहे डाळ तडका करायची. आता ही सगळं टाकून असं मस्तपैकी मिश्रण करून घ्यायचं. आता मी ही गरम पाणी ठेवलेलं आहे, ही पण ओतणार आहे ह्यात. तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही ओतू शकता. तुमच्या घरात माणसं किती ती त्याप्रमाणे. हो का, ही असं मस्त पळीनं मिक्स करून घ्यायचं एकजीव व्हायसारखं. आणि ह्याला उकळी आली का मग ही भाजी आपली तयार होणार. तोपर्यंत नाही. हो का, ही मस्त घट्ट पण नाही लय पातळ पण नाही. डाळ तडका करण्याची ही माझी पद्धती 2 आहे. त्या हिंग आणि कच्चा कांदा टाकलाय, त्यामुळे ही भाजी खायला अप्रतिम लागती, एकदम छान लागती. आता मस्त उकळी यायला लागलेली आहे आपली. उकळी आली की आपला डाळ तडका बनवून तयार झालेला आहे मस्तपैकी. घरात पण असा खमंग वास सुटलेला आहे. आपला डाळ तडका बनवून तयार झालेला आहे. ही डाळ तडका बनवायची पद्धत तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्सवरून सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. या भाजीला तरी आलेली नाही, तेलकटानं जास्त असं गुळणे आल्यासारखं होतंय म्हणून मी तेल जास्त टाकलेलं नाही. तुम्हाला जर तेल पाहिजे असलं तर तुम्ही जास्त टाकू शकता. खायला एकदम अप्रतिम